आपली शांतता कमिटीची बैठक आहे। आज छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आपल्यापुढे आदर्श ठेवला आहे त्या आदर्शावर आज चालायची गरज आहे। त्या आदर्शावर त्यांच्या जे आपल्याला त्यांनी मार्ग दिला आहे त्या मार्गा अनुसरण करायची गरज आहे। आज तरुण पिढी जे बरबटलेली आहे ते तरुण पिढी कशी रस्त्यावर येईल किंवा त्यांचे निर्व्यसनीपणा कसा त्यांचा बंद होईल। आज परवाच आपल्या पोलीस स्टेशनच्या आणि तामलवाडीच्या ह्याच्या सगळ्या पोलीस स्टेशनचा मी आभार मानतो की आपण ड्रग्समध्ये एवढी मोठी कारवाई केली। असंच आपण तत्पर राहून निर्व्यसनता आणि आपल्या नगरपालिकेनं मागं प्रस्ताव पण दिला होता दारूबंदीचा आणि विशेष करून शिवजयंतीच्या 2 दिवस अगोदर एक आपली विशेष हे करून दारू मिळणारच नाही। शिवजयंती दिवशी दारू बियर प्रकार मिळणारच नाही। हे जर मिळालं नाही तर बऱ्यापैकी मिरवणुका आपल्या एकदम शांततेत आणि सुव्यवस्थित होतील। मिरवणूकमध्ये जे पिक्चरचे किंवा आणखीन असे वल्गर गाणे ज्याच्यामुळं समाजात रोष पैदा होईल किंवा रोष हे होईल असं कुठलेही गाणे वाजूच नाही आणि वाजले तर त्याच क्षणी त्याच वेळी त्याच्यावर कारवाई व्हावी आणि ते जे वस्तू आहे ते जप्त व्हावी। आणि त्याच्या व्यतिरिक्त आता परवाच फक्त शिवजयंती गणेश उत्सवामध्येच बंधन न होता सगळ्याच उत्सवात सगळ्याच महापुरुषांच्या हे असतील। परवाच जे महापुरुष सुद्धा नाही असे एका जयंती झाली काठीमध्ये। आम्ही DYSP साहेबांना निवेदन दिलं, तामलवाडी पोलीस स्टेशनला निवेदन दिलं, तरीसुद्धा पोलिसांच्या संरक्षणामध्ये टिपू सुलतानची जयंती झाली जे महापुरुष पण नाही आणि तिथं हे होतं। हे मग तिथले आमचे कार्यकर्ते किंवा आपले धर्माभिमानी त्यांना वाईट वाटतं किंवा नवीन तरुण पोरं असतात त्यांच्या ह्याच्यात वाजलं आपल्या ह्याच्यात का वाजू नये। पण असं कुठल्याच ह्याच्यात जेणेकरून इतरांना त्रास होईल असं कुठलंही कार्य होऊ नये। आणि ते जे दारूचं जे आहे ते 2 दिवस अगोदर किंवा त्या दिवशी बिलकुल मिळूच नाही। मागच्या दारानं पुढच्या दारानं कुठल्याही दारानं मिळूच नाही जेणेकरून आपली मिरवणूक हे एकदम कसं आहे। जरी अध्यक्षांची जबाबदारी असली तरी अध्यक्ष एकटा काय करणार किंवा त्यांची कमिटी काय करणार। आज समाजात एवढी निर्व्यसनपणा वाढलेली आहे त्याच्यामुळं असे प्रकार होणे पण ह्याच्यात जर मिळालीच नाही तर एक चांगला हे होऊ शकतो। आणि सर्व मंडळांना आज आपल्या तुळजापूरमध्ये महिना अगोदर असे 2 ढोल पथक आहेत की ते महिना अगोदर प्रॅक्टिस करतात। त्याचा मोह आपल्या आमदार साहेबांना सुद्धा आवरला नाही। आमदार साहेब जाऊन तिथं ढोल वाजवले तरी म्हणजे एवढे उत्कृष्ट मंडळ आपल्या इथं तयार होत आहेत। त्याचं अनुसरण सगळ्या मंडळांनी करावं। सगळ्या मंडळांनी आपल्याकडे ढोल असावे, लेझिम असावे, झांज असावी, लाठीकाठी मुलांची ह्याच्याने आपला समाज सुदृढ होईल। आज मुलांचे 50-50, 100-100 मुलींचे काठीचे प्रशिक्षण शिवजयंती निमित्त असू द्या, गणेश जयंती निमित्त असू द्या होऊ द्या ना त्यांना, जेणेकरून त्यांना भावी आयुष्यात पण त्यांना आत्मसंरक्षण करता येईल। अशा गोष्टी होणे गरजेचे आहे। आता थोडा जास्त वेळ झाला आहे, जास्त मी काही बोलणार नाही। फक्त सर्वांनी शिवजयंती व्यवस्थित कशी होईल किंवा आपल्या शिवाजी महाराजांना गालबोट कसं लागणार नाही ह्याची सगळ्यांनी दक्षता घ्यावी। पोलीस स्टेशन आपलं तुळजापूरचं दक्षता घेणारच आहे। मार्गात काय अडचणी असतील तरी सुचवाव्या, त्या 2 दिवसात त्या पद्धतीने नगरपालिका असेल, पोलीस स्टेशन असेल सगळं सहकार्य करेल। आणि सगळ्यांना आणखीन साहेब मला विनंती आहे की ज्यांनी कोणी तुम्हाला अर्ज केले ह्याच्यासाठी मिरवणूकसाठी किंवा स्थापनेसाठी त्यांना ह्या आपल्या शिवजयंतीच्या किंवा कुठल्या उत्सवाच्या तुम्ही 3 दिवस अगोदर कुठलाही उत्सव असू द्या, मग ते शिवजयंती असू द्या, आंबेडकर जयंती असू द्या, गणेश उत्सव असू द्या, कुठलाही उत्सव मिरवणूक जेव्हा असेल त्याच्या 3 दिवस अगोदर त्याची बैठक ठेवा। आणि त्या बैठकीत जेवढे अर्ज आहेत त्यांनी आलंच पाहिजे। त्यांना आलं तर स्थापनेची परवानगी मिळेल आणि पुढं मिरवणूकची ते पुढच्या त्यांच्या त्या गोष्टी आहेत सर, जेणेकरून त्यांना पण 3 दिवस अगोदर बैठक असतेच हे त्यांनाही एक संदेश जाईल। आणि त्याच्यामुळं आणखीन जेवढे मंडळ जे येऊ शकले नाहीत किंवा ज्यांच्यापर्यंत निरोप पोहोचला शकला नाही त्यांना एक असं तुम्ही कायम ठरवा किंवा 3 दिवस अगोदर प्रत शांतता कमिटीची बैठक असेल जेणेकरून सगळ्यांना यायला किंवा त्यांना येणं बंधनकारक राहील। तर सांगतो, धन्यवाद।